नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेवू नका, असं शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. संधी साधूपणाचं राजकारण करू नका. सगळे बरोबर घेता येतील पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको, असं शरद पवार म्हणाले. पवारांच्या या विधानानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्तेच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. याच संदर्भात आपण बोलूयात. भाजपचे नेते रावसाहेब दानवे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. रावसाहेब दानवेजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. शरद पवार आता काय म्हणाले तुम्ही ऐकलंच असाल. आपल्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्यांनी म्हटलंय कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नाही. एक तर भारतीय जनता पार्टीचा राजकीय इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसने समजून घेतला पाहिजे की जो आहे त्याच्यासह जो नसल त्याच्याशिवाय 1980 पासून भारतीय जनता पार्टीनं अनेक वेळेस यश अपयश बघितलेलं आहे. यांच्या सोबत असताना सुद्धा आम्ही यांच्या संघ 1985 निवडणूक लढली. त्या काळामध्ये यांना भारतीय जनता पार्टी का चालत होती तर यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. आता यांना भारतीय जनता पार्टी का नको तर यांच्याच पक्षातून काही मंडळी फुटून आमच्या पक्षात आली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम यांचं चालू आहे. खरं तर अनेक वेळेस यांनी सुद्धा बैठका केल्यात की भारतीय जनता पार्टी आणि भाजप सरकार स्थापन करू. तेव्हा काय आपल्या राज्यातल्या जनतेला माहित नाही असं नाहीये, पण पब्लिक मध्ये एक सांगायचं आणि आतून दुसरंच राजकारण करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची प्रथम पासूनची भूमिका आहे. आज तर आम्हाला त्यांची गरजही नाहीये. बहुमतामध्ये आमचं सरकार चाललंय. पण स्वतःचं गमावलेलं अस्तित्व आम्ही अजून आहोत हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस आपले जनसमर्थन जे गेलंय ते मिळवण्याचा प्रयत्न करते. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. बरं, म्हणजे ते सोयीनुसार राजकारण करतात असं म्हणायचंय तुम्हाला? प्रश्नच नाही. महाराष्ट्राला इतिहास माहिती आहे. वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपासला, त्यानंतर सोनिया गांधीच्या बद्दल वक्तव्य केलं, त्यानंतर सोनिया गांधीच्या पक्षाशी पुन्हा युती केली आणि पुन्हा सरकारमध्ये 15 वर्ष राहिले. त्याच्यानंतर आयुष्यभर शिवसेनेला शिव्या दिल्या. त्या शिवसेनेबरोबर पुन्हा सरकार स्थापन केलं. आता पुन्हा भाजपबद्दल असं बोलतात. तर भाजप त्यांच्या सोबत जाईल का नाही हा प्रश्न आहे. ते आमच्या सोबत यायचा प्रश्नच नाही. आम्ही त्यांच्या सोबत जातो का नाही हा प्रश्न आहे. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाची इमेज खराब करून घेणं आहे. पण उलट शरद पवारच तुम्हाला म्हणतायत संधी साधूपणाचं राजकारण करू नका म्हणून, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतायत, म्हणजे तुमच्यासारखं. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत आमचा आणि काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेसमोर आहे की कोणा किती कोणत्या कोणत्या पक्षाशी कधी कधी युती केली म्हणून. आणि त्यामुळं भाजप हा पक्ष अजूनपर्यंत त्यांना समजलं नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. मात्र सगळे राजकारणी तर म्हणतात की राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो. हे बघा, आम्ही तर कोणाला शत्रू मानतच नाही. आम्ही विचाराची लढाई लढतो. आमचा कोणीच शत्रू नाहीये. वैचारिक शत्रू आहेत. विचार वेगवेगळे असू शकतात पण वैयक्तिकरित्या आम्ही कोणाचे शत्रू नाही आहेत. आणि आमच्या पक्षातले नेतृत्वही कोणाला वैयक्तिकरित्या अशा प्रकारचं मानत नाहीये. पण विचाराची लढाई विचारानं लढली पाहिजे. हे विचाराला सोडून किती वेळा यांनी विचाराला तिलांजली दिली पहा ना. ज्या शिवसेनेला शिव्या दिल्या त्यांच्या सोबत गेले, ज्या काँग्रेसला शिव्या दिल्या त्यांच्या सोबत गेले.
उलट यांनी किती उड्या मारल्या ते पहा, आणि भारतीय जनता पार्टीला काही यांच्याशी सध्या गरज नाहीये. बरं, म्हणजे मग अजित असं पवार करून जे तुमच्या सोबत आलेत ते आता त्यांना नकोत, म्हणजे अजित पवारांनी तर म्हणजे भाजपशी म्हणजे तुमच्याशी संबंध जोडलेत. हे बोलण्याच्या पाठीमागं त्यांचा हेतूच असा आहे की मला सोडून ते त्यांच्यात गेले ना, मला न विचारता गेले ना, मला घेऊन का नाही गेले, असं त्यांना म्हणायचं असेल कदाचित. हं. आता माझी अडचण झाली जायची असंही कदाचित म्हणायचं असेल त्यांना. बरं, खूप धन्यवाद रावसाहेब दानवेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर एकीकडे शरद पवार म्हणतायत संधी साधूपणाचं राजकारण करू नका, मात्र दुसरीकडे भाजपकडनं आलेली प्रतिक्रिया ती म्हणजे शरद पवार हे स्वतःच सोयीस्कर सोयीनुसार आपल्या राजकारण करतात आणि हे संपूर्ण देशानं बघितलेलं आहे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांची. आपल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवार यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य ते म्हणजे कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध ठेवू नका, असं एक प्रकारे त्यांनी सांगितलंय. सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नको, म्हणजे एक प्रकारे त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्यामुळे अजित पवार यांच्याशी आता यापुढे शरद पवार यांचा पक्ष संबंध जोडणार नाही का, हा देखील यातनं प्रश्न उपस्थित होतोय. याच संदर्भात आपण बोलूयात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत आपल्यासोबत. सूरज चव्हाणचे स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये मांडलेली स्पष्ट भूमिका, सत्तेसाठी भाजप सोबत जे गेलेले आहेत त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही. सूरजजी, आवाज येतोय तुम्हाला? कदाचित आवाज पोहोचत नाहीये, मात्र आपण काही राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय शरद पवार यांच्या या मोठ्या आणि महत्त्वाच्या विधानाबद्दल. एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटासोबत यापुढे एकत्र आम्ही येणार नाहीत याचे काही संकेत दिले का, अशी देखील चर्चा आहे. कारण शरद पवार यांनी जी भूमिका मांडली, भाजपसोबत ज्यांनी संबंध प्रस्थापित केले, कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी नाही आणि संधी साधूपणाचं राजकारण करू नका, असं शरद पवार आज आपल्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हणालेले आहेत. सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नको, म्हणजे शरद पवारांना आता अजित पवारांची साथ नकोय का, कारण अजित पवार गटच भाजपसोबत गेला. या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. वैभव, आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी एक मोठं विधान केलंय, त्याचे काय पैलू? श्वेता, ज्या पद्धतीनं शरद पवारांनी वक्तव्य केली, एक तर सगळ्यात आधी स्पष्ट मेसेज जो आहे तो त्यांनी दिलाय, कुणाशीही संबंध ठेवा, भाजपशी संबंध ठेवू नका. याचा अर्थ या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी जाण्याचा प्रश्न संपला. दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार का किंवा ते एकत्र येणार का, त्या दृष्टीने सुद्धा अजित पवार वर्ज नाहीत अशा अर्थाचा एक संदेश त्यांनी जरूर दिलाय. मात्र जे सत्तेसाठी भाजप सोबत गेलेले आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका अशा अर्थाचं वक्तव्य जे ते त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये खरंच दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येतील अशा शक्यता या जवळपास मावळत आलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. किंवा याचा आणखी एक अर्थ असा काढता येऊ शकतो, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, कार्यकर्ते चार्ज ठेवले पाहिजेत. जर आताच कुठल्याही असोसिएशन किंवा अलायन्स जे आहेत त्या जाहीर केल्या तर अनेकदा कार्यकर्ते संधी हुकते किंवा त्यांची संधी हुकेल म्हणून पॅसिव्ह राहतात, चालवत ते कार्यकर्ते काम करत नाहीत. अशा पद्धतीने सुद्धा एक थेअरी कार्यकर्ता मेळाव्याच्या संदर्भाने मांडली जाते, ज्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये म्हणून त्यांना या अशा पद्धतीची चार्ज करणारी वक्तव्य जी आहेत केली जातात, ज्याच्यामध्ये स्वबळाचं असेल किंवा आपणच निवडून येऊ, कार्यकर्त्यांनी कामाला लागाय अशा स्वरूपाची वक्तव्य जी आहेत ती कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठीच असतात किंवा त्याचे मेसेज देण्यासाठी असतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भोवती गेले काही दिवस सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादींच्या भोवती एक डायलेमा निर्माण झालेला होता, संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. दोन्ही पक्ष एकत्रित येणार का? आज पिंपरी चिंचवड मधले अजित गव्हाणेंच्या सह 25 नगरसेवक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज संध्याकाळी प्रवेश करणार आहेत. त्याच्यामुळे हे पक्ष बदलाचं वातावरण जे त्याची चिंता तुम्ही करू नका. जे सत्तेसाठी ठिकाणं बदलतात त्यांच्यासोबत जाऊ नका असा संदर्भ घेत त्यांनी
अजित पवारांना सुद्धा टोला लगावलाय. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकी युती कुणाशी होणार की नाही होणार, महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे, असे अनेक मुद्दे जे आहेत त्याला ओझरता स्पर्श शरद पवार यांनी केलाय. ठोस अशा स्वरूपाचा कुठलाही मेसेज जो आहे तो याच्यामध्ये भाजप वगळता दिलेला नाही हे दिसून येत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश द्यायला मात्र शरद पवार विसरलेले नाहीयेत. बरोबर. वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. मात्र दुसरीकडे भाजप